शिर्डी शहरामध्ये प्रथमच अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज SSSK ऑटो स्पा या वाहन सेवा केंद्राचे उद्घाटन मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाले। 4 तरुण उद्योजक नरेश सुराणा, सिद्धार्थ सुराणा, सागर कोते आणि साई लांडगे यांच्या संयुक्त प्रयत्नातून हे दालन सुरू करण्यात आलं आहे। या दालनाचे उद्घाटन माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले। नगर जिल्ह्यातील वाहनधारकांसाठी ही एक मोठी सोय ठरणार आहे। आतापर्यंत तालुक्यातील नागरिकांना त्यांच्या वाहनांच्या पॉलिशिंग, रबिंग, पेंटिंग आणि स्पा वॉशिंग सारख्या अत्याधुनिक सेवांसाठी बाहेरील शहरांकडे जावे लागत होते। मात्र आता SSSK ऑटो स्पा यामुळे सर्व सेवा शिर्डीमध्येच उपलब्ध झाल्या असून वाहनधारकांचा वेळ आणि खर्च दोन्हींचीही बचत होणार आहे। उद्घाटनाप्रसंगी बोलताना सुजय विखे पाटील या तरुण उद्योजकांचे कौतुक करत अशा प्रकारचे व्यवसाय ग्रामीण आणि उपनगरांमध्ये रोजगार निर्मितीला चालना देतात असं मत व्यक्त केलं। शिर्डीसारख्या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्थळी अशा आधुनिक सेवा सुरू होणं ही सकारात्मक बाब असल्याचंही त्यांनी नमूद केलं। SSSK ऑटो स्पा या दालनाच्या आणि अतिशय भव्य अशा वास्तूच्या उद्घाटनाप्रसंगी उपस्थित असलेले सन्माननीय कैलास बापू पाटील परिवाराला शुभेच्छा देण्यासाठी आलेले सर्व त्यांचे नातेवाईक, मित्रपरिवार, आलेले सर्व सन्माननीय पत्रकार बंधू, आमचे जवळचे निकटवर्तीय सन्माननीय नालकर पाटील, सर्व आलेले कार्यकर्ते आणि मित्रांनो, सर्वात प्रथम SSSK या ऑटो स्पाचं उद्घाटन अतिशय छोट्या जागेमध्ये बनाच्या आपल्या संतनगरच्या तिथे माझ्या हस्ते जवळपास 4-5 वर्षे पूर्वी केलं होतं। तेव्हा अरविंद अप्पा माझ्याकडे आले होते आणि माझी वेळ घेऊन जेव्हा मी उद्घाटनाला गेलो, मला नेहमी वाटायचं की हे मुलं हे काय करू राहिले, हे ऑटो स्पा हे चालू शकतं का, आपल्याला काही कल्पना नव्हती। आणि आज हे दोन्हीही मुलं, सागर, सिद्धार्थ आणि साई, या तिघही मुलांचं मेहनतीचा आणि कौशल्याचा परिणाम आहे की एक छोट्याशा जागेमध्ये उद्घाटन 5 वर्षापूर्वी केलेली वास्तू आज या राहत्या तालुक्याच्या सगळ्यात मोठ्या गाडीच्या शोरूमच्या माध्यमातून याचं रूपांतर होतं। हे या मुलांचं यश आहे। एकदा जोरदार टाळ्यांनी आपण या मुलांचं, या शिर्डीमध्ये ज्या पद्धतीने गाड्यांच्या संख्येमध्ये वाढ झालेली आहे। एक काळ होता जेव्हा अभय भैया 30 वर्षापूर्वी साहेबांना घ्यायला सायकलवर जायचे आणि आज भैयांकडे ऑडी आहे। आता ऑडी सारखी गाडी घेतल्यानंतर पुणे आणि मुंबई सारख्या जागेमध्ये वारंवार जाणं, अगोदर ते फिरायचे भरपूर, पण आता जबाबदारी आल्यामुळे त्यांना शिर्डी बाहेर पडता येत नसल्याने त्यांना गाडी इथंच कुठेतरी टाकायला मिळावी म्हणून विशेषतः अशा प्रकारच्या लोकांसाठी हे वास्तू उभी झालेली आहे। बापूंनी त्यांच्या गाड्या दुसरीकडे लावल्यात, तर मी त्यांना विनंती करेल की त्यांनी त्यांच्या मोठ्या मोठ्या गाड्या आता शिर्डीमध्ये आणायला हरकत नाही। जे हैदराबादला कुठे चेन्नईला लावले असतील बापू, ते आता तुम्ही शिर्डीमध्ये आणू शकता। सर्व्हिसिंगची सोय आपण इकडे केलेली आहे आणि लवकरच नगराध्यक्षांना पण आपल्याला चांगली गाडी द्यावी लागेल, कारण की अशा प्रकारे जेव्हा असे प्रकल्प येतात, मागच्या 3 वर्षामध्ये शिर्डीच्या या प्रकल्पांमध्ये जर वाढ पाहिली, औद्योगिकीच्या दृष्टिकोनातून शिर्डी प्रगती करते आणि या मुलांनी त्या गोष्टीचा फायदा घेत शिर्डीचं नावलौकिक या महाराष्ट्रामध्ये व्हावं अशा प्रकारची सुविधा निर्माण केली। मला विश्वास आहे की माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये शिर्डीची प्रगती अशीच वाढत राहील। मागच्या आठवड्यामध्येच शिर्डीच्या थीम पार्क येथे आपण शिर्डीच्या थीम पार्कच्या एंट्रन्समध्ये 51 फुटाची साईबाबांची मूर्तीची प्रतिमा निश्चित केली आणि ती 51 फुटाची प्रतिमा ही 20 फुटाच्या चौताऱ्यावर उभी राहणार आहे। म्हणजे 71 फुटाच्या साईबाबाच्या उंचीची प्रतिमा महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये कुठे नाही अशी आपण शिर्डीमध्ये उभी करणार आहोत आणि 1 वर्षामध्ये त्याचं काम संपेल। तर हे सगळ्या गोष्टी मी पाहता पुढच्या 3 वर्षामध्ये, 4 वर्षामध्ये शिर्डीच्या भूतोना भविष्याचा विकास
माननीय नामदार साहेबांच्या माध्यमातून होणार आहे आणि त्या विकासाचा थेट परिणाम अशा प्रकारच्या स्वयंरोजगाराच्या प्रकल्पाला आधार देण्याचं काम करेल हा विश्वास मी व्यक्त करतो. परत एकदा या तिन्ही युवकांना मी माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वतीने लाख लाख शुभेच्छा देतो. आपण सर्वजण वेळात वेळ काढून आलात, आपले सगळ्यांचे देखील मनापासून आभार व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद. ओम साईराम. या कार्यक्रमास शिर्डीच्या नगराध्यक्षा जयश्री थोरात, उपनगराध्यक्ष अभय शेळके, शहरातील सर्व नगरसेवक मोठ्या संख्येनं हजर होते व स्थानिक नागरिक आणि व्यावसायिकांनी देखील या नव्या उपक्रमाचं स्वागत केले. SSSK ऑटो स्पा हे दालन नगर मनमाड रोडवर डीमार्ट समोर सुरू करण्यात आलं असून येथे वाहनांसाठी अत्याधुनिक उपकरणांच्या सहाय्याने उच्च दर्जाच्या सेवा दिल्या जाणार आहेत. त्यामुळे आता शिर्डी व परिसरातील वाहनधारकांना शहराबाहेर जाण्याची गरज भासणार नाही. एकंदरीतच तरुण उद्योजकांच्या या नव्या उपक्रमामुळे शिर्डी शहरामध्ये आधुनिक वाहन सेवा क्षेत्राला नवं दालन खुलं झालं असून स्थानिक अर्थव्यवस्थेला देखील याचा फायदाच होणार आहे. ऐसा मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे, शिर्डी. सांगायला खूप आनंद वाटतोय की आज शिर्डीत प्रथमच तालुक्यातले पहिलं SSSK ऑटो स्पा आरो वॉश हे प्रथमच शिर्डीत आपण ओपन करत आहोत आणि याचे बेनिफिट आपल्या शिर्डीकरांना भरपूर आहे. जेणेकरून तालुक्यात आपल्या शिर्डीकरांमध्ये खाऱ्या पाण्याची हे खूप आहे. आपण प्रथमच शिर्डीत आरो वॉश आणून जेणेकरून गाड्यांना ते हे याची काय म्हणतात गंज पाडणार नाही, डाग पाडणार नाही, याची आम्ही खूप काळजी घेऊन प्रथमच शिर्डीत आरो वॉश चालू केला आहे. आणि SS डेव्हलपर्स असेच भरपूर मोठे प्रोजेक्ट आणणार आहे. SSSK ऑटो स्पा सारखा एक नवीन प्रोजेक्ट जेणेकरून शिर्डीत आणण्याचं कारण एवढंच की जे नाशिक, पुणा, मुंबईमध्ये लोक ॲक्सेसरीजसाठी जातात त्या रेटमध्येच आम्ही शिर्डीत प्रत्येक सगळ्या गोष्टी त्याच रेटमध्ये रिजनेबल रेटमध्ये अवेलेबल केलेलं आहे. भेट देण्याचा शिर्डीतल्या सर्व नागरिकांना आणि तालुक्यातल्या सर्व नागरिकांना एक विनंती करतो, एकदा तुम्ही आवर्जून SSSK ऑटो स्पाला भेट द्या आणि आपला प्रसिद्ध साथ द्या. जेणेकरून असेच नवीन प्रोजेक्ट तुमच्यासाठी येत राहतील. ॲड्रेस नगर मनमाड रोड, डीमार्ट समोर, SSSK ऑटो स्पा. SSSK ऑटो स्पा भव्यदानाचं उद्घाटन आम्ही श्री सूर्यदादा विखे यांच्या हस्ते केलं होतं. तर इथं जे आता शिर्डीमध्ये SK ऑटो स्पाची चालू झालेलं आहे, तर याची मुख्य शाखा जी पहिली शाखा होती ती आम्ही 5 वर्षापूर्वी संतनगर इथं सुरू केली होती. तर त्या SK ऑटो स्पाच्या मार्फत आम्ही शिर्डी शहरामध्ये आणि पंचक्रोशीमध्ये प्रत्येक प्रकारे नवीन ज्या गोष्टी आहेत ज्या आपल्या व्हेकल संदर्भात त्या आणण्याचा प्रयत्न केला होता. जसं कार ॲक्सिड असतील, सिरामिक कोटिंग असतील, टिश्यू कोटिंग असतील, त्या पंचक्रोशी सर्व्हिस कुठं नव्हत्या या आम्ही सुरुवात केली होती. त्याचाच आज आम्हाला बेनिफिट म्हणून आम्ही नवीन जे वास्तूचं उद्घाटन केलं. तर SS.SK ऑटो स्पा यात आमची नवीन वास्तू आहे. तर याच्यामध्ये इथं आम्ही कस्टमरला ज्या अफोर्डेबल जे सर्व्हिस होतात, म्हणजे ज्या नाशिक पुन्हा जाऊन या ठिकाणी जाऊन ज्या करावं लागत होत्या त्या सगळ्या सर्व्हिस आम्ही त्या शिर्डीमध्ये चालू केल्या आहेत. तिथं प्रांत तालुक्यात प्रथमच स्टीम आरो वॉटर कार वॉश आपण चालू करतो आहे. त्यानंतर पुन्हा नगर जिल्ह्यामध्ये फर्स्ट टाईम स्टीम वॉश ही कन्सेप्ट आपण लॉन्च केली आहे शिर्डीमध्ये. आणि त्याचप्रकारे SS.SK ऑटो स्पा या दालनामध्ये इथून पुढं प्रत्येक गाडीसाठी अंडर वन रूफ सर्व्हिस हे अवेलेबल होणार आहे. त्याच्यामध्ये कार वॉशिंग, कार ॲक्सेसरीज, कार डिटेलिंग, कार डेंटिंग पेंटिंग, मेकॅनिकल स्पेअर पार्ट, बिल अलाइनमेंट, बॅलन्सिंग या सगळ्या गोष्टी एका छताखाली ग्राहकांना इथं सुविधा मिळणार आहे. ऑफर असेल का इथं शिर्डी? नक्कीच ऑफर असणार आहे. ऑफरबद्दलची लवकरच माहिती आमच्या SS.SK ऑटो स्पा हे जे ऑफिशियल पेज आहे त्याच्यावरून लवकरच आमच्या ग्राहकांपर्यंत पोहोचते. सेवा कधीपासून चालू होती? सेवा उद्यापासून चालू झालेली आहे. आणि आरो वॉश जी कन्सेप्ट आहे ही रात तालुक्यात आम्ही चालू करण्याचं कारण एक होतं की आपल्या भागात असलेलं खारं पाण्यामुळे गाड्यांचं होणार नुकसान या सगळ्या गोष्टींना टाळता यावं यासाठी आपण प्रथमच राहतो तालुक्यात आरो वॉटर कार्ड चालू केलेलं आहे. याच्यामध्ये आरोग्य पूर्ण फिल्टर केलेलं पाणी जे असतं त्यामध्येच गाडी वॉश केली जाईल, ती पण इको कार शॅम्पूमध्ये. त्याच्यामुळे गाडीवर स्ट्रेस वगैरे जमा होत नाही, गाडी खराब होत नाही आणि गाडीवर डलनेस येत नाही. काय आव्हान करायचं? मी आव्हान एकच करेन की लवकरात लवकर आपली गाडी आपण SS.SK ऑटो स्पाला घेऊन या. इथं आपल्या एक्झामच्या सर्व्हिसचा आनंद घ्या आणि काय असेल तुमच्या आम्हाला प्रतिक्रियाला पुरत करावा. आत्ता शॉपचा पत्ता काय? आमचा शॉपचा पत्ता आहे डीमार्ट समोर, संस्कृत हॉटेलच्या बाजूला, गाडीकर पंपाजवळ, साकुरी, शिव, शिर्डी. ऐसा मीडियासाठी
कॅमेरा पर्सन साई सुराळे, शिर्डी.